आणि या जोरदार पावसाचा परिणाम स्वाभाविकपणे वाहतुकीवरती झालाय। जो घोटी सिन्नर हायवे आहे हा हायवे पूर्णपणे बंद करण्यात आलाय, कारण हायवेवरती एक पूल आहे, ज्या पुलाला अक्षरशः भगदाडं पडलेली आहेत आणि या पुलावरनं प्रवास करणं हे धोकादायक बनलंय। त्यामुळे इथली वाहतूक सध्या पूर्णतः बंद आहे। दोन्ही दिशेला वाहतूक रोखली गेली। देवळे पुलावरती पुराचं पाणीही साचलंय, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद आहे। जवळपास 150 ते 200 गावांचा रस्ता बंद होणार असल्यामुळे खरं तर आता पर्यायी मार्ग वापरावा लागणार आहे। घोटी सिन्नर मार्गावरच्या या एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। घोटी ते सिन्नर या मार्गावरील हा पूल आहे आणि आपण बघत आहोत, मी त्या पुलावरती सध्या आलेलो आहे। देवळे पूल अशी याची ओळख आहे। जवळपास 30 ते 40 गावांना हा पूल जोडतो। मात्र आज सकाळी दारणा नदीवरील या पुलावरती अचानक एक मोठा खड्डा पडला आणि त्यामुळे सर्व प्रशासन हे हादरून गेलं। खरं तर गावकरी जे आहेत ते वेळोवेळी इथे आंदोलन करत होते। हा पूल धोकादायक बनलेला आहे असं वारंवार त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं, मात्र प्रशासनाकडून याबाबत कुठलीही काळजीही घेण्यात आलेली नव्हती। अखेर आज सकाळी काही नागरिकांची गोष्ट लक्षात आली आणि हा पूल जो आहे तो सध्या अवजड वाहतुकीबरोबरच दुचाकींना सुद्धा यामध्ये बंद करण्यात आलेला आहे। खरं तर या आधीच हे काम होणं खरं गरजेचं होतं, मात्र याची कुठली दखल घेण्यात आली नाही आणि ऐन पावसाळ्यामध्ये आता याचं काम सुरू होईल असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे गावकरी देखील आक्रमक झालेले आहेत। जवळपास 30-40 गावांचा संपर्क हा सध्या इथे तुटलेला आहे। शिर्डीकडे हा रोड जातो, मुंबईकरांना हा जवळचा म्हणून हा रोड असतो, मात्र आता एक मोठी दुर्घटना इथे घडण्याच्या आधी हे बंद झालेला असला तरी यावरती लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, घोटी।